हिप हिप हुर्रे! हिप हिप हुर्रे! हिप हिप हुर्रे! नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कोकणातील सुंदर लाडगर गाव या यूट्यूब चॅनलवरती मी रोशन करदेकर आपले स्वागत करतो। आजची व्हिडिओ ही अशा मित्रांची असणार आहे जे शाळा सोडल्यानंतर तब्बल 23 वर्षानंतर एकमेकांना भेटणार आहे। आज मी आलो आहे दापोलीपासून 10 किलोमीटर अंतरावर बुरुंडी हे गाव आहे आणि या बुरुंडी गावी मनालिका होमस्टे आहे। या होमस्टेचे मालक आहेत साईप्रसाद सुनील पवार आहे। हे होमस्टे निसर्गाच्या सामने बसलेले आहे आणि शेजारची ते परशुरामाची दिव्य मूर्ती उभारण्यात आली आहे आणि समोरच त्यामुळे ते मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात आणि इथल्या संस्कृतीचा आनंद घेतात। या वनालिकामध्ये विके जोशी हायस्कूल करसगावमधील सन 2001-2 मधील 10वी बॅचची विद्यार्थी शाळा सोडल्यानंतर जवळजवळ 23 वर्षांनी या वनालिकामध्ये आपल्या मित्रांना भेटण्यासाठी इथं आलेले आहे आणि ह्या हॉटेलचा त्यांनी ह्या होमस्टेचा त्यांनी निवड केलेली आहे कारण ही निसर्गाच्या सानिध्यात बसलेले हे वनालिका आहे। त्यामुळे आज हे मित्र इथे या वनालिकामध्ये एन्जॉय करणार आहे आणि ही मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे।
काय तर आपल्यासोबत आहेत विनायक राणे आहेत. 10वी बॅचचे हे सर्व मित्र आहेत आणि जवळजवळ 23 वर्षांनी हे एकत्र मिळत आहेत. तर तुम्हाला कसं वाटतंय? एकदम मस्त मजेत एकदम आम्ही खूप वर्षाने आपण एकत्र भेटलो. खूप मजा आली. 2000 आणि 2001 ही बॅच खूप वर्षाने भेटली. खूप आनंदात आजची पार्टी झाली. मी म्हणेन दर वर्षाने का होईना आपण एकत्र भेटूया. दर महिन्याला कमीत दर 2 महिन्यांनी. तुम्ही कमेंट द्या ना. त्याला ते बोलायला कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. बरेच दिवसांनी आम्ही सगळे एकत्र आलो आणि मस्त एन्जॉय केलं. कौस्तुभ, खूप मजा आली. माझ्या मते 10वीच्या बॅचमध्ये मला वाटत नाही आपण मध्ये कधी भेटलो होतो आणि इतक्या वर्षांनी आपण भेटलो. असंच नेहमी व्हावं हीच अपेक्षा. खूप मजा आली भेटून. बस खूप मजा आली. 2001-2002ची आपली बॅच, 10वीची आमची. खूप वर्षाने म्हणजे काही वर्षाने आत्ता एकत्र भेटलो आणि आमचे स्ट्रगल काय असतील ते एकमेकांसोबत आम्ही व्यक्त केलेत, शेअर केलेत आणि खूप मजा आली. प्रत्येकाचे अनुभव आम्ही शेअर केलेत आणि खरंच याच्या पुढे आणखीन पुन्हा भेटू. पुन्हाच भेटू. थँक्यू. तर या शालेय मित्रांची व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेला आहे. तुमचे देखील असे शालेय मित्र असतील तर तुम्ही देखील एकत्र या आणि असे एन्जॉय करा. खरोखर वनालिका बंगलो होमस्टेमध्ये येऊन खूप छान वाटलेलं आहे. इथले कोकणी पद्धतीचे रुचकर आणि स्वादिष्ट जेवण खायला मिळालेले आहे. तुम्ही देखील कधी ट्रिपचा प्लॅन केलात तर वनालिका बंगलो होमस्टेमध्ये या आणि इथला आनंद घ्या, आस्वाद घ्या. तर या शालेय मित्रांची धमाल तसेच वनालिका हॉटेल तुम्हाला कसे वाटले हे कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.